25 जुलै दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 15वा पुरुषोत्तम योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 451 पासून पुढे. जैसा आरिसा आलिया जवळा दिसे आपण पे आपला डोळा. तैसा संवादिया तू निर्मळा शिरोमणी. तुवा नेनो निपुसावे मग आम्ही परिसवू बैसावे. तोगा हा पाडू नव्हे सोय रे या. ऐसे म्हणून आलिंगिले कृपा दृष्टी अवलोकिले. मग देवो काय बोलले अर्जुनेसी. पै दोही ओठी एक बोलणे दोही चरणी एक चालणे. तैसे पुसणे सांगणे तुझे माझे. एवं आम्ही तुम्ही येते देखावे एका अर्थाते. सांगते पुसते येथे दोन्ही एक. ऐसा बोलत देवो भुलला मोहे. अर्जुना ते आलंगुनी ठाये. मग बिहाला म्हणे नोहे आवडी हे. झाले इक्षुरसाचे ढाळ तरी लवण देणे किडाळ. जे संवाद सुखाचे रसाळ नासेल थिते. आधीच आम्हा यया काही नर नारायणासी भिन्न नाही. परी आता जिरो माझ्या ठाई वेगू हा माझा. या बुद्धी सहसा श्रीकृष्ण म्हणे वीरेशा. पैगा तो तुवा कैसा प्रश्न केला. जो अर्जुन श्रीकृष्णी विरत होता तो परतोनिया मागुता. प्रश्नावळीची कथा ऐको आला तेत सद्गदे बोले. अर्जुने जी जी म्हणितले निरुपाधिक आपुले रूप सांगा. या बोला तो शारंगी तेची सांगा वया लागी. उपाधी दोही भांगी निरूपित असे पुसिलिया निरुपहित. उपाधिका सांग येत हे कोणाही प्रस्तुत गमे जरी. तरी ताकाचे अंश फेडणे याची नाव लोणी काढणे. चोखाची शुद्धी तोडणे किडची जेवी. बाबुळीची सारावी हाते परी पाणी तव असे आईते. अभ्रची जावे गगन ते सिद्धचिकी. वरील कोंडियाचा गुंडाळा झाडून केलिया वेगळा. कनू घेता विरंगोळा असे काही. तैसा उपाधी उपहिता शेवटू जव विचारिता. ते कोणा तेही न पुसता निरुपाधिक. जैसे न सांगणे वरी बाळापतीसी रूप करी. बोल निमालेपणे विवरी अचर्चा ते. पै सांगणे या जोगे नव्हे ते तिचे सांगणे ऐसे आहे. म्हणून उपाधी लक्ष्मी नाहे बोली जे आधी. पाडिव्याची चंद्ररेखा निरुती दाबावया शाखा. दाविजे तेवी औपधिका बोली या. द्वाविमो पुरुषो लोके शरचराक्षर एवच. शर सर्वाणि भूतानि कोटोस्थोक्षर उच्यते. मग तो म्हणे गा सव्यसाची पै इये संसार पाटणीची. वस्ती सावियाटाची दुपुरुषी. जैसी आगवांची गगनी नांदत दिवो रात्री दोन्ही. तैसे संसार राजधानी दोन्हीची हे. आणि कही तिचा पुरुष आहे परी तो या दोहीची नाव न साहे. जो उदेला गावे सिखाये दोही ते या. परी ते तव गोठी असो आधीची दोहीची हे परी येसो. जे संसार ग्राम वसो आले असते. एक आंधळा वेडा पंगू एर सर्वांगे पुरता चांगू. परी ग्रामगुणे संगू घडला दोघा. तया एका नामक्षरू एरा ते म्हणती अक्षरू. ही दोहीची परी संसारो कोंदला असे. आता शरू तो कवनू अक्षरू तो को लक्षणू. हा अभिप्रायो संपूर्ण विवंचुगा. तरी महदहंकारा लागून या धनुर्धरा. तृणातींचा पांगोरा वरी पैगा. जे काही सानी थोर चालते अथवा स्थिर. किंबहुना गोचर मनबुद्धीसी जे. जे तुले पाच भौतिक घडते. जे नामरूपा सापडते. गुणत्रयाच्या पडते कामठाजे. आरसा जवळ आणला असता जसे आपले मुख आपणास दिसते त्याप्रमाणे शुद्ध संवाद करणाऱ्यामध्ये तू श्रेष्ठ आहे असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. अर्जुना तुला माहीत नाही म्हणून तू विचारत आहेस आणि म्हणून आम्ही सांगतो आहोत अशातला हा प्रकार नाही असे म्हणून देवांनी अर्जुनाला प्रेमाने आलिंगन दिले आणि त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहून पुढे त्याला म्हणाले, अरे ओठ मिळून एक शब्द
दोन पायांना होणारे चालणे एक, तसे तुझे विचारणे आणि माझे सांगणे हा प्रकार आहे. म्हणजेच प्रश्न व उत्तर दोन्ही मिळून निष्पत्ती एकच आत्मज्ञान. एकंदरीत त्या विषयाबद्दल तुझी व माझी अर्थदृष्टी एकच आहे. म्हणून मी सांगणारा व तू विचारणारा असे दिसले तरी आपण दोघे एकच म्हटले पाहिजेत. असे बोलणे चालले असता स्नेहाने मोहित होऊन गहिवरून देवांनी अर्जुनाला पोटाशी आलिंगन धरले व तसेच बसले व थोड्याच वेळात वृत्तीवर येऊन स्वतःशीच म्हणाले, या प्रसंगी इतका मोह कामाचा नाही. हा की उसाच्या रसाच्या ढेपेस नासू नये म्हणून जसे मिठाचे मिश्रण लागते तसे संवाद सुख नुसते गोठू दिले तर नासेल, त्यालाही द्वैताचा क्षार दिला तरच गोडी टिकेल. आम्हा नर नारायणात भेदच नाही, तरी यावेळी मला आलेला प्रेमाचा वेग माझ्या ठिकाणी जिरवलाच पाहिजे असा विचार करून देव सावध झाल्यासारखे करून एकदम म्हणाले, अर्जुना, आत्ताच तू मला काय प्रश्न केलास रे? इकडे अर्जुनाची वृत्ती श्रीकृष्णरूप होत होती. तो देवाच्या या प्रश्नाने देहभानावर येऊन आपल्या प्रश्नाचे उत्तर ऐकण्यास तयार झाला व सद्गदित वाणीने म्हणाला, हो हो देवा, आपले निरुपाधिक रूप सांगा असे मी म्हटले होते. अर्जुनाचे हे भाषण ऐकून ते निरुपाधिक रूप सांगण्यासाठी भगवंतांनी प्रथम उपाधीचे दोन प्रकारे निरूपण केले. आपले निरुपाधिक रूप वर्णन ऐकण्याची इच्छा अर्जुनाने दाखवली असता देवांनी प्रथम उपाधीचे वर्णन का केले अशी जर कोणास शंका येईल तर असे पहा की दह्यातील ताकाचा अंश काढून टाकणे ह्याचेच नाव लोणी काढणे. ती काही स्वतंत्र क्रिया नाही. किंवा शुद्ध सोने पाहिजे असेल तेव्हा त्यातील अशुद्ध धातू जाळून नाहीसा करणे हेच होय. शेवाळ बाजूला करणे याचा अर्थ पाणी शुद्ध करणे होय. अथवा ढग नाहीसे झाले की आकाश मूळचे स्वच्छ आहे. अशुद्धता आणणाऱ्या कोंड्याचे वेष्टन बाजूला झाडून टाकले की शुद्ध धान्य मिळण्यास वेळ तो कसला. त्याप्रमाणे विचार केला असता अज्ञानादी उपाधी व त्या उपाधीच्या संबंधाने असणारे उपहित चैतन्य या दोहोंचा ज्या स्वरूपी शेवट होतो ते शुद्ध चैतन्य होय, हे कोणालाही न पुसता कळावे. लग्न झालेली लहान मुलगी चे नाव घातले असता होय किंवा नाही काही न म्हणता खाली मान घालून उभे राहते, ते तिच्या पतीचे नाव. तिच्या मौनाने ठरले असे त्या शुद्ध निरुपाधिक स्वरूपाच्या वर्णनात श्रुतीने मौन पत्करून त्याचे अवाङ्मय मन सगोचरत्व दर्शिले आहे. म्हणून जे शब्दाने सांगण्यासारखे नसते त्याचे असे आजूबाजूने वर्णन करावे लागते. हे मनात आणून लक्ष्मीपती भगवंताने प्रथम उपाधीचे वर्णन केले. शुद्ध प्रतिपदेच्या चंद्राच्या दर्शनासाठी जसा एखाद्या फांदीचा आधार दृष्टीला घ्यावा लागतो त्याप्रमाणे निरुपाधिक स्वरूपाचे वर्णन करताना ते उपाधीद्वाराच करावे लागते. देव म्हणाले, अर्जुना, या संसारूप नगरात फक्त दोन पुरुषांचीच वस्ती आहे, ते म्हणजे क्षर व अक्षर. ज्याप्रमाणे सर्व आकाशात दिवस व रात्र ही दोनच नांदतात त्याप्रमाणे या संसार राजधानीत हे दोनच पुरुष नांदतात. आणखी एक तिसरा पुरुष आहे, पण त्याच्यापुढे या दोन पुरुषांचे नुसते नाव घेण्याची सोय नाही. तो प्रकट झाला की या दोघांच्या त्यांच्या नगरासह ग्रास करून टाकतो. पण या तिसऱ्या पुरुषाची गोष्ट तुर्तास राहू दे. या संसार नगरात प्रथम वस्तीला आलेले जे दोन पुरुष त्यांची गोष्ट एक. त्यातील एक आंधळा, वेडा व पंगू असून दुसरा सर्वांग परिपूर्ण व चांगला आहे. पण एकाच गावात असल्याने ही विषम मैत्री जडली. त्यातील पहिल्याचे नाव क्षर व दुसऱ्याचे नाव अक्षर. या दोघांनीही संसार नगर व्यापून टाकले आहे. आता यातील क्षर कोणता व अक्षराचे लक्षण काय हे तुला विशद करून सांगतो. तरी अर्जुना, महतत्व अहंकारापासून गवताच्या काडीपर्यंत जे काही लहान थोर स्थावर जंगम किंवा मन व बुद्धी यांचा विषय होऊ शकणारे जे पंचमहाभूतांचे कार्य आहे नामरूपात सापडते व तीन गुणांच्या कक्षेत येते. ज्या पंचमहाभूत रूप सुवर्णाने अनंत आकृतीचे प्राणीरूप नाणे पाडले आहे, ज्या आकाररूप कवड्यांनी काळाचा जुगार नित्य चालू आहे, जे जे काही विपरीत ज्ञानाचा विषय असते व प्रतिक्षणी उत्पन्न होऊन नाश पावते, अरे भ्रांतीरूपी जंगलातील लाकडांनी जो सृष्टीचा आकार उभारला जातो, हे फार वर्णन करणे राहू दे. ज्याला जग म्हणतात, जे 7व्या अध्यायात अष्टधा प्रकृती रूपाने वर्णिले आहे व ज्याचे 13व्या अध्यायात 36 प्रकारांनी क्षेत्राच्या रूपाने वर्णन केलेले आहे, असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.